नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल पाटील आपल्या सर्वांचं गणेश कर्स अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आता होऊन जवळपास 20 दिवस झालेले आहेत आणि मुख्य परीक्षा आता आजपासून जवळपास 3 ते 4 महिन्यावरती आहे. त्याच्यामुळं हा जो उरलेला वेळ आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला चाललेला असेल, पण मित्रांनो असं असतं की बऱ्याच टाईपचे विद्यार्थी असतात. काही लोक खूप लवकर सुरुवात करतात आणि काही लोकांना खूप उशिरा जाग येते. आणि आपण त्यामध्ये जर बघायचं झालं तर काही लोक अजून त्या नेक्स्ट लेवलला असतात की त्यांना ज्यावेळेस सामना आपल्या हातातून जातो तेव्हा त्यांना जाग येते आणि मग त्यांचं पूर्ण बॅटिंग सुरू होते. पण त्यावेळेस आहे ना, कितीही प्रयत्न केले तरी रिझल्ट आपल्या हातामध्ये राहत नाही. त्यामुळे हा जो आजचा वेळ आहे आणि आजपासून जे उरलेले 3 ते 4 महिने आहेत, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वापर करावा लागणार आहे. आणि तुम्हाला माहितच आहे की यावेळेस जो पॅटर्न चेंज झालेला आहे, एक्झामिनेशनचा पॅटर्न चेंज झालाय, सिलेबस चेंज झालाय, त्यामुळे ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह नसणार आहे. तर तुम्हाला प्रॉपर तिथे जाऊन लिहावं लागणार आहे. आणि ही गोष्ट खूप चॅलेंजिंग आहे. मी हे का चॅलेंजिंग म्हणतोय, तुम्हाला एक वेळ सिलेबस बघितल्यानंतर समजून येईल. हा आहे सिलेबस. एकूण 1750 मार्क्स आहेत मेन्ससाठी आणि टोटल 9 पेपर्स आहेत. या 9 पैकी मराठी आणि इंग्रजी हे जो 2 लँग्वेज पेपर्स आहेत हे फक्त क्वालिफाईंग असणार आहेत. म्हणजे फक्त या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला 25% मार्क्स घ्यायचे आहेत. आणि हे सोडून जे 7 पेपर्स आहेत त्याच्यामध्ये एक काय निबंधाचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 निबंध लिहायचे आहेत, प्रत्येकी 125 मार्काचे, आणि हे दोन्ही मिळून होतात 250 मार्क. त्यानंतर एक ऑप्शनल निवडायचं आहे आणि त्या ऑप्शनलचे 2 पेपर्स असणार आहेत, प्रत्येकी 250 मार्काचे, म्हणजे 500 मार्काचं तुमचं ऑप्शनल आहे. आणि उरतात हे 4, GS 1, 2, 3, 4. या 4 पैकी GS 4 हा एथिक्स आणि एथिक्स, ऍप्टिट्यूड अँड इंटिग्रिटीज आहे. यामध्ये तुम्हाला 13 थेरॉटिकल क्वेश्चन्स आणि 6 केस स्टडीज असणार आहेत. तर एक आपण साधा विचार जर केला, प्रत्येकी पेपरमध्ये तुम्हाला 20 प्रश्न आहेत, कमी अधिक, कारण केस स्टडी आपलं एथिक्स मध्ये तुम्हाला 19 आहेत. ठीक आहे. तर तुम्ही बघा, एका पेपरसाठी 3 तास आहेत, म्हणजे 180 मिनिट, आणि तुम्हाला लिहायचे 20 प्रश्नाचे उत्तर, है की नाही? मग एका प्रश्नासाठी तुम्हाला आहेत फक्त 9 मिनिट, आणि या 9 मिनिटामध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, समजायचा आहे आणि लिहायचा आहे. तर हे टफ असणार आहे. पण जर तुम्ही आतापासूनच आन्सर रायटिंगचे चांगले प्रॅक्टिस केलीत, डेली बेसिसवरती जर तुम्ही काही ना काही लिहत राहिलात, तर हे तुम्हाला अजिबात डिफिकल्ट जाणार नाही. ठीक आहे. आता आपण जसं म्हटलं की तुम्ही जर डेली काहीतरी लिहत राहिलं तर तुम्हाला हे अवघड जाणार नाही. पण आपण तसं करतो का? नाही करत. त्याच्यामुळं आपण काय करतोय की टेस्ट सिरीज जॉईन करतो, है ना? आणि ह्या टेस्ट सिरीजचं महत्व काय? तर टेस्ट सिरीजमुळे एक अकाउंटेबिलिटी राहते की आपण जातोय, पेपर लिहितोय तिथे एक्झाम हॉलमध्ये, म्हणजे एक आपल्या माइंडचं कंडिशनिंग होतं की ऍक्च्युअल पेपर दिवशी आपण कसं बसणार आहेत जाऊन, आपण गोंधळलेले नसणार आहे, आपलं कॉन्फिडन्स लेवल हाय असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण थेरोटिकली विचार करतो, पण एक्झाम हॉलमध्ये गेले की ह्या सगळ्या गोष्टी विसरतो आणि आपली खूप गडबड होते. आणि ही जर गोष्ट आपल्याला एक्झामच्या डेट दिवशी जर करायची नसेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करावं लागेल. आणि टेस्ट सिरीज जॉईन केलं की काय होतं, तुमच्या माइंडचं कंडिशनिंग होतं. तुम्ही ज्या चुका एक्झाम हॉलमध्ये बसून करणार होतात परीक्षा दिवशी, त्या चुका तुम्ही आता कराल, जेणेकरून तुमच्या रिझल्टवरती इम्पॅक्ट नाही होणार. तर याच उत्तर लेखनासाठी आम्ही 2 बॅचेस लॉन्च करतोय. त्याच्यापैकी एक आहे सुपर 30 मेंटरशिप बॅच, ज्यामध्ये फक्त 30 स्टुडंट असतील, आणि या 30 स्टुडंटला मी 1 to 1 मेंटरशिप देतोय. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला इथे येऊन तुम्हाला जे काही मार्गदर्शन पाहिजे असेल ते मिळेल. त्याचप्रमाणे याच्यामध्ये 14 टेस्ट आहेत, 8 सेक्शनल, 4 फुल लेंथ आणि 2 एस्से. तर या सुपर 30 मेंटरशिप बॅच मध्ये काय होईल की प्रत्येक पेपर नंतर मेंटर तुमच्या सोबत बसेल, तुमचा पेपर तुमच्या सोबत घेऊन सांगेल तुम्हाला की इथे कुठं चुका होत आहेत, कुठं तुम्ही अजून इम्प्रूव्ह करू शकता, आणि ओव्हरऑल तुमचं आन्सर रायटिंग कसं इम्प्रूव्ह होईल
आणि कसे तुम्हाला चांगले मार्क्स येतील ऍक्च्युअल फायनल एक्झाम मध्ये. त्याचबरोबर हा जो सुपर 30 मेंटरशिप बॅच आहे याच्यामध्ये 90 डेजचा आपण आन्सर रायटिंगचा प्लॅन केलेला आहे. ठीक आहे, हे डेली आन्सर रायटिंग टास्क म्हणजे काय, तर दर दिवशी तुम्हाला युपीएससीचे जे PYQs आहेत, मागच्या वर्षीचे काही प्रश्न, ते तुम्हाला सरावासाठी दिले जातील. त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि आमच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन सबमिट करायचं आहे. त्याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. तर आपण ही टास्क का करतोय, तर पॉसिबिलिटी असे आहे की एमपीएससी आहे ना, यावेळेस बरेच क्वेश्चन्स युपीएससीच्या मागच्या वर्षाचीच घ्यायची शक्यता आहे, मागच्या 10 वर्षाची आपण मानून चालूया. त्याच्यामुळे इथे आपण 2024 पासून पाठीमागे जातोय. 1 to 1 मेंटरशिप हे तुम्हाला सांगितलं मी आता. डेली आन्सर रायटिंग टास्क असणार आहे. टोटल 14 टेस्ट असणार आहेत, 8 सेक्शनल, 4 फुल लेंथ आणि 2 एसे. ठीक आहे, उत्तर लेखनामध्ये सुधारणा करून घ्यायची आहे. वैयक्तिक तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल आणि प्लस त्याच्यासोबतच काही सेशन्स घेतले जातील आन्सर रायटिंगसाठी. प्रत्येक टेस्ट नंतर किंवा ज्यावेळेस विद्यार्थ्यांची डिमांड असेल, 3-4 मिळून म्हणतील की आम्हाला एक सेशन पाहिजे की या विषयामध्ये आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो, तर त्यावेळेस ते सेशन्स घेतले जातील. आणि सेकंड जो प्रोग्राम आहे तो आहे मेन्स टेस्ट सिरीज. तर या मेन्स टेस्ट सिरीज मध्ये काय होईल की 14 टेस्ट असणार आहेत, त्याचं इव्हॅल्युएशन करून मिळेल तुम्हाला, त्याचे मॉडेल आन्सर्स मिळतील. ठीक आहे, तर या दोन्ही प्रोग्राम्समुळे तुम्हाला फायदा काय होणार आहे की एक चांगलं क्वालिटीचं आन्सर कसं लिहायचं, 9 मिनिटांमध्ये तुम्हाला क्वेश्चन वाचायचं आहे, लिहायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला एक 10 ते 15 सेकंदामध्ये क्वेश्चन्स वाचल्या कसं फ्रेमवर्क तयार करता येईल आणि त्याला मग कागदावरती उतरवता येईल, हे याच्याबद्दल तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन इथं मिळेल. उत्तरासोबतच जसं आपण बघतो ना की डिरेक्टिव्ह कीवर्ड्स हे जे मेन असतात कुठल्याही प्रश्नामध्ये, डिस्कस, इव्हॅल्युएट, क्रिटिकली एक्झामाइन, या प्रत्येक प्रश्न याचे वर्ड्स आहेत ना, याचं मिनिंग थोडासा वेगळा होतो आणि तो कसा वेगळा होतो आणि त्यानुसार आपलं कसं आन्सर बदलतं हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं जाईल. त्याचबरोबर एक प्रेझेंटेशन, फक्त चांगलं आपल्याकडे कंटेंट असून चालत नाही, तर त्याला एक व्यवस्थित आपल्याला प्रेझेंट सुद्धा करावं लागतं. जनरली आपण बघतो की इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन ह्या 3 मेन पार्टमध्ये आन्सर लिहिलं जातं. इंट्रोडक्शन म्हणजे एखाद्या प्रश्नाची प्रस्तावना कसं करतोय उत्तर लिहिताना, त्याच्यानंतर हा जो मेन बॉडी पोर्शन आहे याच्यामध्ये उत्तराचा मेन पार्ट येतो आणि कन्क्लुजन म्हणजे उत्तराचा समारोप कसं करतोय आपण. तर ह्या 3 जे मेन कंपोनंट्स आहेत आन्सर रायटिंगचे, या फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला कसं चांगला आन्सर लिहिता येईल याच्याबद्दल तुम्हाला प्रत्येक मेंटॉर हेल्प करेल. तर हे जे दोन्ही प्रोग्राम्स आहेत, सुपर 30 मेंटरशिप बॅच आणि मेन्स टेस्ट सिरीज, हे दोन्ही प्रोग्राम 14 डिसेंबरला चालू होणार आहेत. 14 डिसेंबर म्हणजे जो पुढचा संडे आहे. आणि जी पहिली टेस्ट असणार आहे ती सर्वांसाठी फ्री असणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगायचं म्हणजे की हे जे दोन्ही प्रोग्राम्स आहेत ते फक्त आता जे मुख्य परीक्षेला आहेत स्टुडंट त्यांच्यासाठीच नाही आहे, तर जे विद्यार्थी 2026 ला प्रिलिम्स देणार आहेत आणि मेन्ससाठी अपियर होणार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली संधी आहे. आता मेन्स आन्सर रायटिंगची जर प्रॅक्टिस चांगली झाली तर तुम्हाला मुख्य परीक्षा नेक्स्ट इयर सुद्धा चांगली जाईल. तर मी सर्वांना आवाहन करतो की फर्स्ट स्टेज जी आहे ती 14 डिसेंबरला फ्री आहे आणि तुम्ही या, लिहा आणि इव्हॅल्युएशन करून घ्या. थँक्यू.